परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रावण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी 25 जुलैपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। आज या उपोषणाचा 6वा दिवस असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केलाय। दरम्यान उपोषणकर्त्यांची तब्येत खालवल्याचे वृत्त आहे। रावण युवा फाउंडेशनच्या प्रमुख मागण्या शासकीय आणि निमशासकीय पदभरतीमध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे। शासनाच्या 2019च्या निर्णयानुसार जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेल्या सशर्त वैधता प्रकरणांची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी। अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील रिक्त असलेली पदे 85,000 पदे तात्काळ भरण्यात यावी। या विविध मागण्यांसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाला विविध सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे। यामध्ये विश्व आदिवासी संघटना, परभणी जिल्हाध्यक्ष डॉक्टर देवराव गऱ्हाळे यांच्या वतीने उपोषणकर्त्यांचा पाठिंबा देण्यात आलाय। आज 6वा दिवस आहे। या परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसलेलो आहोत आमरण उपोषणासाठी आणि महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारची आमची दखल घ्यायला तयार नाही। आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांची 85,000 रिक्त पदे ते त्वरित भरण्यात यावेत आणि 12,520 जे बोगस घुसखोरी केलेले जे लोक आहेत त्यांना तात्काळ काढून तिथं खऱ्या आदिवासींची भरती करण्यात यावी। अन्यथा या भाजप सरकारच्या महायुतीच्या सरकारच्या विरोधामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी समाज आक्रमक भूमिका घेईल याची या सरकारने लवकर दखल घेण्यात यावी। आज आमचा आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे। आतापर्यंत कोणी आला नाही। आतापर्यंत कोणी आलेलं नाही। आले ते नायब तहसीलदार वगैरे त्यांनी काही सकारात्मक कुठलेही आम्हाला आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही। नमस्कार, मी डॉक्टर देवराव गऱ्हाळे, जिंतूर। विश्व आदिवासी सेवा संघटना महाराष्ट्र राज्य व मी जिल्हा अध्यक्ष विश्व आदिवासी सेवा संघटना महाराष्ट्र राज्य आम्ही सर्व आणि इतरही संघटना बऱ्याचशा आहेत ज्या सर्वच या मुलांना पाठिंबा देत आहेत। या मुलांची मागणी ही खरंच रास्त असून याकडे शासन दुर्लक्ष करतंय याची खरंच खंत व्यक्त होते। 3-4 मुलं सिरियस झालेत, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे, तरीसुद्धा सरकार याची दखल घेत नाही। ही खरंच खेदजनक गोष्ट आहे। या मुलांच्या मागण्या एका अशा समाजाबद्दल आहेत जो समाज खरंच ज्या समाजाला खरंच नोकऱ्यांची गरज आहे आणि त्या समाजाच्या नोकऱ्या जर मिळत नसतील त्या समाजाला तर तो समाज वर येण्याचं काहीही चान्स नाही आहे। सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करून या मुलांचा उपोषणाचा विचार करून त्यांच्या तब्येतीचा विचार करून तरी कमीत कमी त्यांना काहीतरी आश्वासन द्यावं किंवा लिखित आश्वासन देऊन त्या सर्व पदभरत्या करण्यात याव्यात। यासाठी मी सरकारलाही आवाहन करतो की आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आदिवासी समाजालाही आवाहन करतो की हे मुलं जे उपोषण करत आहेत यांचं समाजाबद्दल असलेला त्याग, त्यांची निष्ठा आणि त्यांचे प्रयत्न खरंच कौतुक करण्यासारखे आहेत आणि आपण पूर्ण समाजाने एकवटून त्यांच्या पाठीशी उभं राहावं ही मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। प्रतिनिधी रिया चाऊस, NTV न्यूज मराठी, परभणी।